नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना. आज आपण रोज तुळशी मातेची पूजा केल्याने तसेच रोज तुळशी मातेला जल अर्पण केल्याने काय घडते, तुळशी मातेचं महत्त्व काय याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला खूपच पवित्र समजले जाते. तुळस जशी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहे तसेच तिचे शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा तितकेच महत्त्व आहे. तुळशीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. शास्त्रामध्ये तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हटलं गेलं आहे. विष्णू भगवानांना प्रिय असणारी तुळस ही बहुगुणी असते. ती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असते. भगवान श्रीहरी विष्णू तुळशीपत्राशिवाय कोणत्याच प्रसादाचा स्वीकार करत नाहीत. जोपर्यंत देवासमोर ठेवलेल्या गोड पदार्थामध्ये तुळशीपत्र टाकले जात नाही तोवर तो पदार्थ प्रसाद होत नाही. एवढी आपली तुळस पवित्र असते. त्याचप्रमाणे जे लोक तुळशी मातेची रोज पूजा करतात ते कधीच दरिद्री राहत नाही, म्हणजेच गरीब राहत नाही. अशा लोकांच्या घराला कधीच कुठला दोष लागत नाही. त्याचप्रमाणे तुळशीची नित्यपूजा करणाऱ्यांच्या हातून घोर पाप जरी झालं तरी ते नरकात जात नाहीत. कसं ते आपण या कथेद्वारे पाहणार आहोत. एकदा भगवान श्रीकृष्ण तुळशी मातेची मनोभावे पूजा करत होते. त्यावेळी देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते, हे स्वामी, तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात, मग तरीसुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता? रोज नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण का करता? मला सुद्धा तुळशीला जल अर्पण करण्याचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचं रूप आहे. तुळशी मातेच्या नित्यपूजनाचे अनेक फायदे आहेत. तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात. त्या बाबतीतच एक कथा मी तुला सांगतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, जो मनुष्य या कथेचं फक्त श्रवण करेल त्याला 100 वर्षापर्यंत तुळशी मातेला जल अर्पण करण्याचं फळ प्राप्त होतं. देवी सत्यभामा म्हणते, तुम्ही मला ती कथा सांगा, मी लक्ष देऊन ऐकेन. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण देवीला कथा सांगू लागतात. पूर्वी एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण असूनही खूप नीच, क्रूर, मांस खाणारा तसेच वेगवेगळे वाईट शौक पाळणारा होता. त्याला जुगाराचा तसेच चोरी करण्याचाही नाद होता. त्याने त्याच्या आयुष्यात कधीच पुण्यकर्म केले नाहीत, कधीच पूजा अर्चाही केली नाही. त्याचं मन नेहमी दुसऱ्याच्या धनावर असायचं. अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यातच व्यतीत करत होता. त्याने कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूंचं नावही घेतलं नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा केली नाही. अशा प्रकारे पाप करता करता अनेक वर्षे निघून गेली. त्यानंतर एके दिवशी तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी दुसऱ्या राज्यात जातो. त्या नगराजवळूनच नर्मदा नदी वाहत असते. तिथे स्नानासाठी अनेक लोक लांबून यायचे. तो दमलेला असतो, त्यामुळे नदी किनारीच असलेल्या एका आश्रमात थांबतो. त्याच आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण देवाची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग्न असायचे. हा पापी ब्राह्मण सुद्धा त्यांच्यासारखंच नाटक करून त्यांच्यासोबतच थांबतो. त्या विद्वान ब्राह्मणांसोबत थांबून त्याला सुद्धा श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण ऐकण्याची संधी मिळायची. त्यानंतर तिथे जे काही लोक यायचे त्यांनी गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले. तेव्हा त्यांच्यासोबत त्या पाखंडी ब्राह्मणाने सुद्धा भोजन केले, प्रसाद ग्रहण केला. तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचं झाड होतं. तो ब्राह्मण नकळतपणे तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा. त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे. आश्रमातील बाकीचे ब्राह्मण रोज तुळशीला जल अर्पण करायचे, म्हणून हा ब्राह्मण सुद्धा तुळशीला जल अर्पण करत असे. नाटक का होईना पण त्याने तुळशीला जल अर्पण केलं. त्यानंतर एके दिवशी आश्रमात झोपला असताना एका सापाने त्याला दंश केला. त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला. बाकीच्या ब्राह्मणांनी सकाळी जेव्हा त्याला या मृतावस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्या मुखामध्ये तुळशीपत्र टाकलं, तुळशी जल टाकलं. ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूत प्रकट झाले आणि त्याला घेऊन यमलोकात जाऊ लागले. त्यावेळी ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणाला, मला कुठे घेऊन जात आहात? त्यावेळी यमदूत म्हणाले, अरे पापी ब्राह्मणा, तू आयुष्यभर एकही पुण्य केलं नाही.
जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त पापं केली आहेत. तुझ्या या पापांमुळेच तुला एका सापाने दंश केला आणि तुझा मृत्यू झाला. आता आम्ही तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत. जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजासमोर पोहोचले तेव्हा चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा लेखाजोखा काढला आणि यमराजाला म्हणाला, हे महाराज, याने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच पाप केले आहेत. याने कोणतंही पुण्याचं काम केलं नाही. हा तर मोठा पापी आहे. याला तर ताबडतोब नरकात टाकायला हवे. त्यानंतर यमराजाच्या आज्ञेने यमराजाचे दूत त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात घेऊन गेले. त्या नरकात भयंकर मोठे तेलाचे मडके भरलेले होते, ज्यामधील तेल उकळत होते. त्या यमदूतांनी त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलात टाकले. त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलात टाकल्याबरोबर तेल एकदम थंड पडलं. अचानक असं का झालं याचं सर्वांना आश्चर्य वाटलं. यमदूतांनी लगेचच यमराजांना ही गोष्ट सांगितली. त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं, कारण यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. त्यावेळी तिथे नारद मुनी येतात. यमराज नारद मुनींना सर्व हकीकत सांगतात. त्यावेळी नारद मुनी यमराजांना सांगतात, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहे तो त्या नरकात टाकण्यायोग्य नाही. कारण त्या ब्राह्मणाच्या हातून असे कर्म झाले आहे की जे कर्म या नरकाचा नाश करणारे आहे. जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्याच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो. हा ब्राह्मण तर 1 महिना त्या पुण्यवान ब्राह्मणांसोबत आणि भगवान विष्णूंच्या भक्तांसोबत राहिला. तिथे याने नित्यनियमाने तुळशीला जलही अर्पण केलं. म्हणूनच हा खूप मोठा पुण्यवान बनला आहे. याचे सर्व पाप नष्ट झाले आहे. हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे. या ब्राह्मणाने नकळतपणे इतकं पुण्य कमवलं आहे की जे पूर्वजन्मात सुद्धा एखाद्या मनुष्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे याला नरकात पाठवू नका. त्याने जे काही पाप केली आहेत त्यासाठी त्याला फक्त नरकाचे दर्शन घडवण्याचा दंड द्या. त्यानंतर यमदूत सर्व नरकाचे दर्शन त्या ब्राह्मणाला घडवून आणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवतात व त्यानंतर त्या ब्राह्मणाला यक्ष लोकांमध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण एक यक्ष बनतो. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, वनस्पतींमध्ये मला तुळस प्रिय आहे, महिन्यांमध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे, तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रांमध्ये मला द्वारका प्रिय आहे. आणि म्हणूनच जो मनुष्य नित्य नियमाने तुळशी मातेची पूजा करतो, तुळशी मातेला जल अर्पण करतो, तो मला सर्वात प्रिय आहे. त्या मनुष्याची कधीच दुर्गती होत नाही. तो कधीच नरकात जात नाही. ज्या घरामध्ये तुळशीचं झाड नेहमीच हिरवं असतं अशा घरांमध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. म्हणूनच प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं झाड असायला हवं. तुळस हे फक्त झाड नाही तर ती साक्षात देवी माता लक्ष्मी आहे. तुळशी विष्णू पत्नी असल्याने तिला लाल चुनरी अवश्य अर्पण करावी. यामुळे घरातील पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो. त्या घरातील स्त्रिया अखंड सौभाग्यवती राहतात. तुळशी विवाहावेळी तुळशी विवाह सुद्धा अवश्य करायला हवा. त्यामुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन अधिक सुखमय होतं. तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नये. तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चपला किंवा झाडू ठेवू नये, त्यामुळे तुम्हाला पाप लागू शकतं. तुळशीजवळ पाण्याने भरलेलं पात्र ठेवू नये, तसेच विजलेला दिवाही ठेवू नये. हे अशुभ समजलं जातं. जिथे तुळस असते ते ठिकाणसुद्धा पवित्र होते. त्यामुळे तुळशीची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. तर अशा या पवित्र समजल्या जाणाऱ्या तुळशीला आपल्या धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर अशा प्रकारे श्रीकृष्णाने तुळशीच्या झाडाला जल अर्पण करण्याचे महत्त्व या कथेद्वारे सांगितले आहे. तुम्हालाही ही माहिती आणि ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.